हॅलो 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 ठीक हॅलो 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 ठीक जरूर आपण पाहाल मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच सध्या तरी पाहायला भेटते. तर पाहिलं तर ठाकूरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सध्या तरी बॅटिंग करतो आणि गोलंदाजी करत असताना आपण सध्या तरी पाहत असाल पोखरवाडी क्रिकेट संघाला दोन मोठी नावं आहेत आणि या दोन नावांच्या माध्यमातून चाललेलं हे युद्ध मात्र खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला भेटतं. कोण जिंकणार या मॅच मध्ये ते देखील पाहायचं आहे. कारण पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं असेल बॅटिंग करत असताना पोखरवाडी क्रिकेट संघ चांगलं टार्गेट बनवत असताना पाहायला मिळाली होती आणि आता त्या टार्गेटचा मात्र इथून पाठला करत असताना तुम्हाला पाहायला भेटतो आहे. सध्या तरी बॅटिंग करत असताना ठाकूरपाडा क्रिकेट संघ हॅलो चेक हॅलो हॅलो जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहता या दोन संघाच्या माध्यमातून चाललेली लढत. खऱ्या अर्थानं पहिल्या षटक आपण हरीश या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिला असेल. हरीशचं षटक मात्र सध्या तरी आपण प्रगती पथावरती पाहताय आणि चांगली गोलंदाजी सध्या त्याची ठरलेली आहे या मॅचमध्ये. कारण जवळपास पाहिलं तर फार लांबचा प्रवास करून उतरलेला संघ तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला भेटतो आहे. समोर लेफ्ट हँडर होता, स्वीप करायचा होता आणि सक्सेस ठरला. इथे पाहिलं तर शेडू थर्डमॅन झोनला अवेलेबल स्टॉप केला. अवेलेबल पाहिलं तर तिकडे एफर्ट चांगलं दिलं आहे आणि जरूर पाहिलं तर इथून सध्या तरी 2 रन्स घेतले गेलेले आहेत. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 जरूर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी एक चांगला खेळ पाहायला भेटतो आणि जवळपास मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर पहिल्या षटक इथून समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना सध्या तरी ठाकूरपाडा क्रिकेट संघ पाहिलं तर तब्बल स्कोर कार्ड 9 या अंकावरती पोहोचलेला आहे. 9 रन्स आणि महत्वाचा घटक म्हणजे या मॅच मध्ये लवकरात लवकर पोखरवाडी क्रिकेट संघाचा गोलंदाज अगदी पाहिलं तर हरीशनं मात्र 2 विकेट मिळवलेले आहेत. त्यामुळे त्याची गोलंदाजी मात्र या मॅच मध्ये चर्चेची राहील आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये थेट दुसऱ्या षटकामध्ये दाखल झाला गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सध्या तरी मधुकरला तुम्ही पाहाल बॉलिंग ट्रॅक वरती एक मोठा ऑलराऊंडर सलामीला सुद्धा याच खेळाडूला पाठवलं होतं पोखरवाडी क्रिकेट संघानं आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या स्मेल मध्ये तो सज्ज झाला आहे. इथे टाकलेला बॉल जोराचा तडाखा अप्रतिम नजराणा चेंडू आता जातो आहे सीमा रेषेच्या बाहेर. षटकार पूर्णपणे अनुभवाचा वापर केला. चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध कनेक्शन केलं आणि अखेरीस ठोकली ही षटकाराची मोहर आणि या षटकाराच्या मदतीनं दाफलकावरती आता ठाकूरपाडा क्रिकेट संघ मात्र पोहोचलेला आहे. तब्बल 15 या दाफलकावरती. या फटक्याची अत्यंत गरज मिस्टामिंग स्टोक लॉगआउट वरून क्षेत्ररक्षक जोडलाय थेट सातत्यानं चांगला झेल आणि इथून पाहिलं तर बॅटल करत असताना ठाकूरपाडा क्रिकेट संघाला लागलाय तिसरा धक्का. जरूर कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये टार्गेट मोठ्या धावांचं चेसिंग करायचं आहे आणि त्या अनुषंगाने इथून या मैदानाच्या आतमध्ये मात्र मोठ्या फटक्यांचे प्रयत्न केले जातात. परंतु कुठेतरी त्या प्रयत्नांना मात्र सध्या तरी अपयश भेटत असताना पाहायला मिळत आहे. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये आपण पोखरवाडी संघाचं क्रिकेट पाहिलं असेल. आता दुसऱ्या सत्रामध्ये पाहिलं तर बॅटल करत असताना सध्या तरी ठाकूरपाडा क्रिकेट संघाचं क्रिकेट आपण पाहताय. टार्गेट चेसिंग करायचं आहे 67 धाबांचा आणि इथून दाफलकावरती 3 विकेट 15 रन्स असे दाफलक लागलेला आणि इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी पाठवलेला आहे. सध्या तरी आपण पाहिल अशोक आणि दिलीप ही जोडी पाहायला भेटेल.
नुकतंच पाठवलं गेलं बॅटिंग करण्यासाठी सध्या तरी अशोकला एक मोठं नाव आहे आणि यापुढील होणारी लढत आपण पाहाल थेट शेठ ठाकूरवाडी संघ आणि शेठ ठाकूरवाडी क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात असेल तो म्हणजेच चौदरवाडी क्रिकेट संघ. तर दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी या आणि जरूर या मॅच मध्ये काय होत आहे. इथे टाकलेला स्लोबर गतीचा बॉल आफिल उचलती होती परंतु पाहिलं तर पंच वळतात की यस बॅटच्या आतल्या भागाला हिट झाली आहे आणि सगळ्यात चांगल्या दर्जाचा आफड इथून विकेट किपर दिला आणि इथून बॅटिंग करत असताना ठाकूरपाडा संघाला लागला थेट अजून एक झटका. आत्मविश्वास मोठा आहे परंतु कुठेतरी पाहिलं तर बॅटवरती परफेक्ट मधोमध कनेक्शन होत नाही आणि त्या अनुषंगानं इथून या मॅच मध्ये मात्र स्ट्रगल करतोय तो सध्या तरी ठाकूरपाडा क्रिकेट संघ. कारण त्यांचाही प्रवास फार लांबचा राहिला ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि आज हवा तसा खेळ मात्र त्यांच्या गोलंदाजीमध्ये राहिला नाही आहे. कारण सुरुवातीची 5 षटकं त्यांनी टाकली पहिल्या इनिंग्स मध्ये आणि पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर त्यांची गोलंदाजी फार महागडी ठरली आणि त्यामुळे आता इथून बॅटलमध्ये बॅटिंग करत असताना 4 विकेट आणि 16 रन्स असं दाफलक आपण पाहताय आणि गोलंदाजी करत असताना मधुकर मात्र आपल्या पोखरवाडी क्रिकेट संघाचं नाव इथून सिद्ध करत असताना आपण पाहाल. त्याने सुद्धा लांबचा प्रवास केलेला ही स्पर्धा खेळण्यासाठी. कुठेतरी पाहिलं तर दोन्ही संघ चांगले आहेत परंतु या मॅच मध्ये कोण शिक्का दाखवणार विजयाचा. आताच्या घडीला आपण पाहाल बॅटिंग करत असताना बॅट्समन सध्या तरी पाठवले गेलेत अनिल या फलंदाजाला 0 वरती दाखल झाला परंतु या मॅच मध्ये चमकेल का ते देखील पाहणं तितकं इम्पॉर्टंट राहील. कारण हळूहळू पाहिलं तर नक्कीच संध्याकाळचं सत्र आजच्या दिवसाला प्राप्त होत आहे आणि जरूर संध्याकाळचं सत्र थोडंपणे प्राप्त झालेलं आहे आणि हळूहळू या मॅचला मात्र अगदी चुरशीदार क्षण मात्र प्राप्त होत आहेत. जरूर चांगल्या रीतीचा खेळ होतोय. समोर ड्राइव्ह केलाय मोठा आवाज आलाय जोराचा सेंडू आता जाईल थेट नॉनस्टॉप सीमारेषेच्या पलीकडे ठोकला या बॉलवरती चौकार. आत्ताच्या घडीला पाहिलं तर चांगला लढा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल कारण इथून जर शेवटच्या बॉल्स पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जर अशा पल्लवीत ठेवायच्या असतील तर इथून आता बॅटिंग अशी होणं तितकी महत्वाची राहील. जरूर इथून पंच सिग्नल देतात की हे देखील षटक कंप्लीट होतं आणि या षटकाचा अखेरीस पाहिलं तर या ओव्हरमध्ये चांगली रणनीती मात्र नक्कीच भेटलेली आहे. कारण आता स्कोर कार्ड हळूहळू मात्र ठाकूरपाडा क्रिकेट संघाचं वाढलेलं आहे. स्कोर कार्डवरती पाहिलं तर 23 धावा आहेत आणि 4 विकेट याच विकेटच्या मुळे तर सध्या तरी दबावामध्ये खेळ सिद्ध करतोय तो म्हणजे सध्या तरी बॅटिंग करणारा ठाकूरपाडा क्रिकेट संघ. कारण वारंवार त्यांनी अतिघाई केली आणि त्यामुळे आता कुठेतरी त्यांची बॅटिंग लाईन मात्र फार मोठा स्ट्रगल करते आहे. जरूर इथे आमची स्कोर थोडेसे मिस झाले होते मित्रांनो. धावफलकावरती फक्त 22 आहेत 22च धावा आहेत प्रति षटकामागे पाहिलं तर 11-11ची सरासरी लागलेली आहे परंतु आता इथून 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिलं तर 45 धावांची गरज पाहायला मिळेल. 22 धावा आहेत 22. पहिल्या ओव्हरला 7 आल्या 2 धावा पेनल्टी होती मित्रांमुळे पहिल्या षटकामध्ये एकूण 9 भेटलेले आहेत आणि जरूर इथून आपण पाहायला मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. अर्थातच 2 जी महत्वाची षटके होती पहिल्या ओव्हरच्या 38 सर्कल बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 फिल्डर्स त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या 38 सर्कल बाउंड्री लाईनच्या बाहेर 3 फिल्डर्स या 2 ओव्हर मात्र चांगल्या रीतीने टाकलेले आहेत गोलंदाजी करत असताना पोखरवाडी क्रिकेट संघानं आणि त्यामुळे आता या मॅच मध्ये त्यांचं चित्र मात्र
10 फलकावरती 12 चेंडू मध्ये खर्च केल्यात फक्त 22 आणि इथून आता समीकरणामध्ये पाहिलं तर फार मोठं समीकरण आहे आणि हे समीकरण मात्र चेसिंग करेल का बॅटिंग करत असताना ठाकूरपाडा क्रिकेट संघ, कारण कल्याण विभागावरून हाच देखील संघ या अंबरनाथ विभागामध्ये उतरलेला आहे आणि त्यामुळे आज त्यांचंही क्रिकेट तुम्हाला प्रसिद्धमय पाहायला भेटेल, कारण अनेक अनेक तालुक्यामध्ये अनेक अनेक जिल्ह्यामध्ये असो, अनेक अनेक विभागामध्ये असो, अनेक अनेक क्वालिटीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला भेटत असतं आणि आज तुम्ही पाहताय कल्याणचं क्रिकेट. यस, इथे टाकलेला बॉल पंच वळतात की आउटसाईड द ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू फेकला, बरोबर पंच चेक करतील आणि यस अतिरिक्त रनचा सिग्नल इथून दाखवला जातोय. 10 फलकावरती 23, 4 विकेट असं 10 फलक सेट झालेला, परंतु या मॅच मध्ये जिंकणार कोण हे अजून कळालेलं नाहीये, कारण बॉल शिल्लक आहेत 18 आणि 44 बनवायचे आहेत. 18 चेंडू 44 ची गरज असताना हा चेंडू हवेमध्ये उडवला, क्षेत्ररक्षक दूरवरून जरूर प्रवास करत होता नॉमस लँड या क्षेत्रामध्ये, परंतु अवेलेबल पाहिलं तर बॉल्स वरती पोहोचू शकले नाहीयेत आणि इथून चांगलं चित्र मात्र दाखवलं जाईल. 2 धाबा भेटत आहेत, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. 2च्या बढतीनं अखेरीस 10 फलकावरती 25 धाबा मात्र इथून लागल्या जात आहेत. या मॅच मध्ये मात्र अजून देखील संघर्ष सोडलेला नाही आहे ठाकूरपाडा क्रिकेट संघानं, कारण त्यांना माहिती आहे आज आम्ही प्रयत्न केले तर यश सुद्धा मिळू शकेल, त्यामुळे आता प्रयत्न आपले सातत्यानं चांगले करावे लागतील. हलकासा फ्लिक केला जातो, फाईन झोन मध्ये फटका वळवला होता बनगडाच्या सहाय्यानं, परंतु क्षेत्ररक्षक होता बॉल वरती 2 टप्पा चेंडूला पकडला, फेकी झाली गोलंदाजाच्या दिशेला, तोपर्यंत इथे एकच सिंगल डबल से कुछ चलने वाला नाही आहे. जर इथून या मोठ्या धावसंख्येचा जर पाठलाग करायचा असेल तर इथून आता मैदानाच्या आतमध्ये खेळ मात्र प्रॉपर स्ट्रॅटेजीचा करावा लागेल ठाकूरपाडा क्रिकेट संघाला. इथे टाकलेला बॉल उपर कट करायचं होतं बिसाड डस्टिंग आणि थेट शॉर्ट कव्हर पॉइंट या क्षेत्राला पकडला इथून झेल आणि बॅटिंग करत असताना ठाकूरपाडा संघाला लागलाय 5वा धक्का. 5वा धक्का इथून लागतोय, बरोबर ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. कशा रीतीचा फटका, कुठेतरी मागे सरकून कट करायचं होतं कव्हरच्या क्षेत्रामध्ये, परंतु बॅटच्या वरच्या विभागाला चेंडू एज झालाय आणि अखेरीस 38 सर्कल कव्हर पॉइंट या झोनला पकडला हा बॉल क्षेत्ररक्षकाने आणि इथे मिळाली मोठी सफलता गोलंदाजी करत असताना पोखरवाडी क्रिकेट संघाला. जरूर इथून आता मैदानाच्या आतमध्ये मॅचला मात्र मोठी कलाटणी मिळेल, कारण 26 असताना पाहिलं तर 5 धक्के लागतायत ठाकूरपाडा क्रिकेट संघाला. इथून न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर होतील बॅटिंग करण्यासाठी. सध्याच्या स्ट्रॅटेजीला अगदी आपण पाहिलं दाखल झालेला फलंदाजी करण्यासाठी दिनेशला दाखल केले मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता खेळ कसा होणार, कारण जबाबदारी आता वाढलेल्या आहेत, कारण सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर सर्वप्रथम 2 ओव्हरमध्ये लवकरात लवकर विकेट गमावल्या ठाकूरपाडा क्रिकेट संघानं आणि त्यामुळे आता या मॅच मध्ये या 2 फलंदाजांवरती ही जबाबदारी आपल्याला पाहायला भेटेल, कारण आता पाठला करायचा आहे. 15 बॉल्स 41 धाबा लागलेल्या टोटल वरती 26, 5 विकेट आणि आता स्टाकरेडला बॅटिंग करत असताना बॅट्समन दिनेश. गोलंदाजाची शैली मात्र सध्याच्या स्थितीला मात्र चांगली ठरली जाते, कारण एक चांगला गोलंदाज मात्र इथून या मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतो पोखरवाडी क्रिकेट संघासाठी. फिल्डिंग मध्ये बदल झालाय, ट्रॅप सेट झालाय, जाळं विखरलाय आणि इथून काय होईल. लोवर फुल टॉस फ्लिक केला जातो, लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्र निवडलंय आणि परंतु तिकडे क्षेत्ररक्षक देखील चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि इथून एकच सिंगल. भरपूर धावांचा पाठलाग करायचा आहे, संघर्ष फार मोठा करायचा आहे ठाकूरपाडा क्रिकेट संघाला, त्यामुळे आता शांत बसून चालणार नाही आहे. जर जसाच तसे प्रत्युत्तर सिद्ध करायचं असेल तर इथून आता मोठी फटके येणं महत्वाचे राहतील. फिल्डिंग मध्ये पाहिलं तर आता बदल केला जाईल, कारण समोर आता लेफ्ट हँडर बॅट्समन दाखल होत असताना आपण पाहिलं दिलीप सध्या तरी खेळपट्टीवरती खेळतायत. फाईटला क्षेत्ररक्षक रोटेट झालाय, त्यामध्ये थोडासा फाईट, मिड विकेट, मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर असं झोन कव्हर केलाय. या फिल्डिंगच्या माध्यमातून बिस्टा मिक्सो आणि यस विकेट कीपर बॉल खाली आणि पकडला इथून मोठा चांगला रीतीचा कॅच आणि संपला या मॅचचा खेळ. फलंदाज चालू.
फार मोठं स्ट्रगल, आता अजून दबाव वाढला जाईल बॅटिंग करणाऱ्या ठाकूरपाडा क्रिकेट संघावरती, कारण 67 धावांचा पाठलाग करायचा होता आणि बघता बघता या धावफलकावरती लागल्या फक्त 27. 6 धक्के आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल फलंदाजी करण्यासाठी पप्पू हा फलंदाज. गोलंदाजी तुम्ही त्याची पाहिली असेल, परंतु आता बॅटिंगमध्ये कसा खेळ करेल तो तितकं महत्त्वाचं राहील, कारण या मॅचमध्ये या क्रिकेटच्या विश्वामध्ये जर तरला महत्त्व नसतं, कारण येणाऱ्या क्षणामध्ये काय घडेल याच्यावरती फार मोठा विलंब केला जात असतो आणि सध्या होईल का या मॅचचं समीकरण चेंज ते देखील पाहायला भेटेल, कारण 13 चेंडू 40 इथून जर संघर्ष जिद्दीने केला ठाकूरपाडा क्रिकेट संघाने तर मॅच बनवू शकेल. इथे अडकलेला बॉल अवे फ्रॉम बॉडी, पाहिलं तर शरीरयष्टीपासून थोडासा दूरवरती ठेवलेला चेंडू होता समोर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध फटका पिकअप करायचा होता. बॅटच्या वरच्या एजला चेंडू एज झाला आणि तिकडे क्षेत्ररक्षक थर्डमॅन स्वीपरला मात्र चेंडू स्टॉप करतायत आणि इथून फक्त एक सिंगल मात्र मिळते आणि पंच देतात सिग्नल. षटक समाप्तीचा अखेरीचा 3 षटका इथून समाप्त झालेत आणि 3 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना सध्या तरी बॅट्समन आपण पाहिलं खऱ्या अर्थानं पप्पू मात्र सिंगल घेत आहेत आणि त्याचबरोबर दिनेश सुद्धा एका बॉलमध्ये एकवरती खेळतायत आणि अशा पद्धतीने 3 षटका समाप्त झाले तर उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिले तर 39 धावांची गरज पाहायला मिळेल ठाकूरपाडा क्रिकेट संघाला. नक्कीच इथून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सागर मात्र दाखल झालेला आहे. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पोखरवाडी क्रिकेट संघाचे गोलंदाज आज चमकती परफेक्ट बॅटची कडा आणि क्षेत्ररक्षकाने दिले 100% धक्का अजून एक लागेल बॅटिंग करत असणारा ठाकूरपाडा संघाला. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आता वारंवार विकेट जात आहेत बॅटिंग करणाऱ्या ठाकूरपाडा क्रिकेट संघाच्या आणि जरूर आता 28 वरती 7 धक्के लागलेले आहेत. कुठेतरी आता समीकरण मात्र फार मोठ्या पद्धतीने वाढलं जाईल, कारण हळूहळू बॉल्स कमी आहेत, रन जास्ती आहेत, त्यामुळे आता इथून एका बॉलला मात्र खेचून मारावा लागेल बॅटिंग करणाऱ्या ठाकूरपाडा क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. किरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी एंटर होत आहेत. दिनेश अजून देखील आपण नावसाकर एंडवरती इथून सध्या तरी पाहू शकाल आणि बॉलिंग मात्र चांगल्या स्ट्रॅटेजीची करत असताना सागर हा गोलंदाज स्टाईल पाहिली तर एक आगळ्या निगडी शैलीची आणि त्यानंतर गोलंदाजी चांगली होती. इथे वेगाचा वापर आणि जसे प्रत्युत्तर चेंडू जातोय थेट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. येणार या बॉलवरती षटकार. शेवटच्या श्वासापर्यंत मॅच रंगेल हे मात्र नक्कीच, कारण जो फलंदाज दाखल होतोय तो मात्र इथून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारच, कारण आलेली वेळ कोणी सोडणार नाही हे मात्र नक्कीच. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केला जाईल. मिड विकेटला क्षेत्र जोडलं जात आहे. बॉलला फेकला तोपर्यंत एक सिंगल मात्र इथे फक्त घेतली जाईल. षटकार चौकारांची आतिषबाजी करत राहावं लागेल फलंदाजी करणाऱ्या टीम ठाकूरपाडा क्रिकेट संघाचा फलंदाजांना. या बॉलवरती सध्या तरी एक सिंगल आली. 35 वरती धावफलक लागला जात आहे बॅटिंग करणाऱ्या ठाकूरपाडा क्रिकेट संघाच्या टोटलवरती. फार मोठ्या धावांची मंजिल गाठायची, गल्लीपासून दिल्लीचं अंतर काटायचं असेल तर इथून आता मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगला करावा लागेल. यस पंच वळतील की हा चेंडू उजव्या स्टंपला सोडतोय, सेफ झोनच्या बाहेर आहे आणि यास अतिरिक्त रन्स इथून मिळेल. अतिरिक्त धाव इथं देखील भेटते, परंतु कुठेतरी आता अतिरिक्तच्या बढतीनं धावफलक थोडंसं पुढे ढकलला गेलाय. कुठेतरी बॅटिंग करत असताना सध्या तरी ठाकूरपाडा संघाची फलंदाजी थोडीशी स्ट्रगल महसूस करते. हलकासा टच केला, थर्डमॅन झोन मध्ये चेंडू रोटेट होईल, फेकी झाली, बॅकअप चांगलं घडतं. धाव घेण्याचा प्रयत्न, गरज होती का हा प्रश्न निर्माण होईल आणि इथून लागेल अजून एक धक्का फलंदाजी करणाऱ्या ठाकूरपाडा संघाला.
आत्ताच्या घडीला पाहिलं तर 37 वरती 8 विकेट गमावलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम ठाकूरपाडा संघानं. सदोतीस वरती 8 फलंदाजांचा खेळ मात्र संपलेला आहे आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं जरूर बाळा मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. या चेंडूवरती पाहिलं तर फाईन झोनमध्ये चेंडू रोटेट झाला तोपर्यंत एक सिंगल मात्र नक्कीच इथे भिडेल कुठेतरी. बॅट्समन पंचांकडे दात करत होते व्हाईट बॉलसाठी परंतु शक्यतो नाही आहे कारण आमचे पंच सुद्धा तितके तटस्थ आहेत आणि यास एक सिंगल इथून मिळती या दाफलकावरती 38 धाबा मात्र लागल्या जात आहेत. चौथं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहत आहे. या गोलंदाज सागरच्या माध्यमातून प्रचंड गतीची गोलंदाजी सध्या तरी केली जाते. यस या बॉल्सवरती पंच पुन्हा एकदा वळतायत की हा चेंडू थोडासा सेफ झोनच्या माध्यमातून बाहेर गेला आणि अतिरिक्त रन्स मात्र इथून घेतली जाईल. अतिरिक्त आली आणि अतिरिक्तच्या मदतीने 39 वरती धावफलक मात्र इथून लागला जात आहे. 5 षटकांची मॅच आणि कुठेतरी पाहिलं तर 67 धावांचा चेसिंग करत असताना आपण पाहता ठाकूरपाडा क्रिकेट संघाला इथे टाकलेला बॉल प्रचंड गतीचा होता बाळाला समजला नाहीये आणि यस परफेक्ट उजवा स्टंप्स मात्र इथून उखडला जाईल. बॅटिंग करत असताना लागलाय धक्का ठाकूरपाडा संघाला. नंबर 9चा 9 विकेट आणि सध्या दाखल होईल शेवटचा फलंदाज. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र या मॅच मध्ये थोडासा जल्लोषामध्ये दिसतोय पोखरवाडी संघाचा क्रिकेट कारण आता त्यांचा दबाव आणि त्यांचा खेळ मात्र संपूर्ण या स्पर्धेमध्ये चांगला होत असताना पाहायला मिळतोय कारण सर्वप्रथम धावफलकावरती आहेत फक्त 39 9 विकेट दाखल झालाय शेवटचा विकेट आणि आता गरज जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 28 6 चेंडू आणि 28 ची गरज आणि नक्कीच इथून मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती इंटर होतील इथून थेट रायटामोरती विकेट न किरण तयार झाले तथाच घडीला बॉलिंग करण्यासाठी परंतु आता होतील का 6 चेंडू 28 या मैदानावरती. सहा बॉल्स आणि 28 धावांचे समीकरण आपण पाहाल. शेवटचा विकेट आहे त्यामुळे आता इथून या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा दबाव आहे परंतु दबावामध्ये खेळून आता होणार नाहीये काही कारण आता प्रत्येक बॉलवरती आक्रमणाचा इशारा दाखवावा लागेल. आत्ताच्या घडीला 5 चेंडू 28 5 बॉल आणि 5 बॉलवरती 5 धमाके फोडावे लागतील फलंदाजाला. इथे टाकलेला चेंडू पोखरवाडी क्रिकेट संघाचा पाहायला भेटतोय. गोलंदाज किरणचा हा परफेक्ट सतिक बॉल डॉट बॉल्स टाकला जाईल या मॅच मध्ये. नेत्रदीपक शैलीचा खेळ मात्र सर्वप्रथम इथे होतोय आणि यापुढील होणारी मॅच आपण पाहिलं थेट खऱ्या अर्थाने पाहिलं तर शीळ ठाकूरवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात असेल तो म्हणजेच चौदरवाडी संघ. या दोन टीमच्या माध्यमातून नाणेफेक होईल आणि इथून या मॅच मध्ये ऑल आउट ठाकूरपाडा क्रिकेट संघ आणि सामना जिंकलाय पोखरवाडी क्रिकेट संघाने. तर दोन्ही टीमला देऊया आपण इथून शुभेच्छा आणि जास्तीत जास्त शुभेच्छा असेल थेट पोखरवाडी क्रिकेट संघाला कारण यापुढील वाटचाल त्यांची